नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, धडा 12वा छोटे आजार घरगुती उपचार यामध्ये बघा घरगुती उपचार इथं आपण आलेलो आहोत. तर चटकन बरे होणारे आजार जर असतील तर ते घरगुती उपचाराने बरे होऊ शकतात. जसं बघा सकूच्या आईने तिला गरम पाण्याच्या गुळण्या करायला लावल्या आणि तिचा दुखणारा घसा 2 दिवसात बरा केला. हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे की आजार छोटा होता, त्यामुळे पटकीने गुळण्या केल्यामुळे घसा तो लवकर कव्हर झाला. आणि तेच उलट तिच्या बहिणीचं काय झालं की आजार मोठा होता, म्हणजे तिला काय झालं तर बघा कावीळ झालती, त्यामुळे तो आजार जास्त मोठा असल्यामुळे काय झालं त्याला वेळ लागला आणि त्याला पथ्य वगैरे डॉक्टरांनी जसं काही सांगितलं त्या पद्धतीनं आपल्याला उपचार करावे लागले. तर आपल्या घरामध्ये जे अनुभवी वडीलधारी लोक असतात ते कधी कधी असे घरगुती उपाय आपल्याला सुचवतात. आता तुम्हाला सुद्धा असे अनुभव आले असतील की आपल्याला ज्यावेळी आपण आजारी पडतो त्यावेळी आपल्याला घरामध्ये असे सर्दी तुम्हाला जर झाली असेल किंवा ताप आला असेल, त्यावेळी अगोदर घरातली जे आजी आजोबा असतील किंवा वडीलधारी जे काही लोक असतील ते सांगतात की आपल्याला अगोदर तुम्ही काय करा, आपल्याला बाम लावतात किंवा छाती शेकतात, काढे वेगवेगळे तयार करून देतात. ताप आला असेल तर आपल्याला गार फडक्याने आपलं अंग पुसून घेतात. असं बरेचसे उपाय तुम्हाला देखील माहीत आहेत. घसा जर खवखवत असेल तर आपल्याला आई मिठाच्या गुळण्या सांगते किंवा हळद आणि दूध देते प्यायला. आपल्या घरामध्ये ज्या औषधी वनस्पती असतात आपल्या अंगणात, तुळस असेल, कोरफड असेल, आले असेल, गवती चहा असेल, हळद असेल, हे सगळे आयुर्वेदिक घटक याच्यामध्ये असतात आणि त्यामुळे ते आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये खूप उपयोगी पडतात. तसंच आपल्या किचनमध्ये जे काही मसाले आहेत त्याच्यासुद्धा आपण लवंग, दालचिनी यांचे काढे करून आपण काय करू शकतो की आपल्या काड्यांच्या मदतीने आपण आपला आजार कमी करू शकतो. तर सर्दी झाली असेल तर झोपताना गरम पाण्याचा वाफारा आपण घेतो, वाफ घेणे ज्याला म्हणतो. आता ह्या कोरोनाच्या काळात तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना की आपण अगदी बाहेर आल्यावर लगेच आपण वाफ घ्यायचं. तर ज्यावेळी सर्दी असेल त्यावेळी आपण निलगिरी त्याच्यामध्ये टाकतो किंवा बाम टाकतो आणि काय करतो वाफ घेतो किंवा छाती शेकणे, डोकं शेकणे असं आपण करतो. आणि ज्यावेळी ताप येतो, ताप आला समजा, काही वेळेला काय होतं ताप येतो, अपचन झालेलं असतं, उलट्या होत असतील तर अशा व्यक्तीला आपण जेवा म्हणून आग्रह करायचा नाही. त्याऐवजी आपण त्याला लिंबाचं सरबत, लिंबामध्ये साखर असते, लिंबू असतो, पाणी असते लिंबाच्या सरबतामध्ये, आणि हे पिल्यामुळं त्या व्यक्तीला काय होतं बरं वाटतं किंवा एक एनर्जी येते. आणि दहीभात जर काही खायचंच असेल तर अगदी मसाल्याचं वगैरे न खाता दहीभात देखील खायला द्यावा. आता घरामध्ये कोणाला कापले असेल, खरचटले असेल किंवा एखादी जखम झाली असेल तर अगोदर काय करायचं बघा, बऱ्याच वेळा लहान मुलांना लागतं, तर ती जखम आधी पाण्याने धुवायची, कोरडी करायची आणि मग त्याच्यावर टिंक्चर आयोडीन लावायचं. मेडिकलमध्ये हे आयोडीन मिळतं. आपल्या घरामध्ये आपण हे नेहमी ठेवलं, लहान मुलं असतील किंवा लागत असेल तर असं ठेवायचं. आणि टिंक्चर आयोडीन लावल्यावर त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यावर एक स्वच्छ कापूस ठेवायचा आणि ती जखम बांधायची. तर हे लक्षात ठेवायचं की आजार छोटा जरी असला तरी त्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. की तुम्हाला माहिती आहे की घरगुती उपचाराला देखील मर्यादा आहे. जर 1-2 दिवसात जर आजार बरा झाला नाही तर लगेच आपण काय करायचं, डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. आणि छोट्या मोठ्या घरामध्ये किरकोळ गोष्टी ज्या आपल्याला काही लागलं असेल किंवा थोडासा सर्दी असेल, खोकला असेल किंवा थोडा ताप असेल तर पटकन 1-2 दिवसात आपण हे आजार उपचार करून बघायचे. पण मात्र कुठं तर आपण वरून पडलो आहे, आपला हात सुजला आहे किंवा हात दुखतो किंवा जास्त दुखतं आहे आपल्याला, तर अशा वेळी आपण घरगुती उपचार करत बसायचे नाहीत. त्यावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा. आणि पोटात घ्यायचं जे काही औषध आहे, काही लोक बघा तुम्ही घरामध्ये पण तुमच्या असतील की मेडिकलमध्ये जातात आणि डोकं दुखायला लागलं आहे किंवा पोटात दुखायला लागलं किंवा इतकी सवय लागते की नाही त्या गोळ्यांची, तर अशा गोळ्यांचा परिणाम आपल्या किडनीवर सुद्धा होऊ शकतो. किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही गोळ्या घ्यायच्या नाहीत. लहान मुलांना तर अजिबात द्यायच्या नाहीत. काय असेल ते 2 मिनटं तुम्ही फोनवर सुद्धा बोलून डॉक्टरांकडनं गोळ्या घेऊ शकता. तर लक्षात आलं सगळ्यांनी. हे दोन्ही चित्रामध्ये बघा, इथं ह्या दिदीला जखम झाली आहे, पायाला लागलं आहे, तर आई काय करत आहे, ती जखम स्वच्छ धुवून कोरडी करून त्यावर टिंक्चर आयोडीन लावून कापूस ठेवून ती पट्टी बांधत आहे. आणि इकडे आजोबांना बघा गरम पाण्याची पिशवी मिळती, त्या पिशवीने छाती शेकत आहे मुलगी. आता पुढचा घटक बघा, समाजाला आरोग्य सेवा पुरवणारी माणसे. तर समाजाच्या आरोग्याची काळजी घेणार. समाज म्हणजे कोण, तर आपण राहतो, आपलं घर सोडून ज्यावेळी आपण बाहेर पडतो त्यावेळी आपण समाजामध्ये वावरत असतो. समाजातील ती लोक जे आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी किंवा आजारांना उपचार देणाऱ्या सेवेला आरोग्य सेवा किंवा वैद्यकीय सेवा म्हणतात. आता या कोरोनाच्या काळात आपल्याला माहीत आहे की अतिशय जास्त ताण ह्या वैद्यकीय सेवेवर पडला की
लोकांना अगदी घरोघरी जाऊन किंवा ज्या काही लोकांना कोरोना झाला असेल किंवा कोरोना टेस्ट असतील, ह्या सगळ्यासाठी वैद्यकीय सेवा अगदी तळागाळापासून सगळ्यांनी त्याच्यामध्ये मदत केली आणि खूप चांगला प्रतिसाद दिला. शाळा असतील किंवा शिक्षकांनासुद्धा कोरोनाची ही सगळी कामं आलेली होती. डॉक्टर्स असतील, नर्स असतील, सगळ्या लोकांनी काय केलं की ह्या कोरोनाच्या काळामध्ये समाजाला भरपूर सेवा दिली आणि आताही ती सुरू आहे, अजूनसुद्धा ती सुरू आहे. तर या सेवेलाच वैद्यकीय सेवा असे म्हणतात. मोठमोठ्या गावात डॉक्टरांचे दवाखाने किंवा इस्पितळे असतात. आपण बघितले की जर आजार मोठा असेल तर आपण काय करतो, एक एक वेळा खाजगी दवाखान्यामध्ये किंवा कोल्हापूरला जातो, मोठे मोठे दवाखाने आहेत. आणि शहरामध्ये सुद्धा किंवा ग्रामीण भागामध्ये सुद्धा एक शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. आपल्या गावामध्ये पण इथं खाली मराठी शाळा आहे, त्याच्याजवळ एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तिथंसुद्धा डॉक्टर येतात. जे गरोदर माता आहेत किंवा लहान मुलं आहेत त्यांचे इंजेक्शन्स म्हणा, इतर काही गोष्टी, लसी असतील, ते सगळं आपल्या गावामध्ये सुद्धा होतं. आणि जर तुम्हाला जास्त काही मोठा आजार असेल किंवा दुसरा सल्ला मोठा काही घ्यायचा असेल एखाद्या आजाराविषयी, तर आपण काय करतो, बोरपाळेला जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तिकडे आपण जातो. तर या शासकीय आरोग्य केंद्रात या व्यक्तींना अगदी कमी सवलतीच्या दरात उपचार मिळतात. सामान्य लोकांना अगदी कमी सवलतीचे, जेवढं आपण मोठ्या दवाखान्यात जाऊ आपल्याला माहिती आहे की तेवढं बिलसुद्धा खूप मोठं होतं. आणि इथेसुद्धा चांगले डॉक्टर्स असतात, चांगली सेवा आपल्याला शासनाची मिळते. त्यामुळे आपण नक्कीच त्याचा फायदा घ्यायला हरकत नाही. मोठमोठ्या शहरात तेथील नगरपालिका वैद्यकीय उपचार देणारी सुद्धा रुग्णालय चालवतात. तर हा आपला धडा झालेला आहे. तुम्ही व्यवस्थित या धड्याचं वाचन करायचं आहे आणि जो काही स्वाध्याय दिला आहे तो नीट वाचायचा आहे. त्यामध्ये काही शंका असतील तर त्या शंका मला विचारायच्या आहेत किंवा पुस्तकामध्ये त्याची उत्तरं आहेत. अगदी सोपा आहे बघा स्वाध्याय. जरा डोके चालवा, काय करावे बरे, कोष्टक पूर्ण करा. इथे आजारांची नावं दिलेली आहेत. सोप्या पद्धतीनं ती स्वाध्याय तुम्ही आधी सोडवण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला जर काही शंका आली तर नक्की मी तेथे मार्गदर्शन करेल. सर्वांनी धडा अगोदर वाचायचा आहे आणि मग त्यावरील स्वाध्याय काय करायचं आहे